वीज पडून दगावलेल्या पशुपालकांना सरकारच्या नैसर्गिक आपत्तीतून तातडीने मदत केली जाते. मात्र यासाठी जनावरांची ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची अट सरकारने घातली. या अटीची मुळात शेतकऱ्यांना माहिती नसते. परिणामी वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली. दर्यापूर तालुक्यातील सामदा गावातून नांदुरकडे नेणाऱ्या पाणद रस्त्याची दुरवस्था झाली. या रस्त्याच्या दुतर्फा गवत, बंगाली काट्या, झाडे झुडपे वाढली. मंजूर वर्गाचा हा मुख्य रहदारीचा रस्ता असून पावसाळ्यामुळे या पाणद रस्त्याची अवस्था एका पाऊल वाटेसारखी झाली. या रस्त्याचे मातीकरण व खडीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने दिली होती. मात्र समस्या मार्गी न लागल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 9 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता सामदा दहीहांडा या प्रमुख रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या 1.5 वर्षापासून अमरावती जिल्हा इमारत बांधकाम संघटना व ग्रामसेवक संघटनेमध्ये प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून खड्डाजगी सुरू आहे. अखेर बुधवारी शेकडो बांधकाम कामगारांनी भर पावसात पंचायत समितीच्या आवारात तब्बल 4 तास ठिय्या आंदोलन केले. चर्चेअंती अखेर प्रशासनाकडून प्रमाणपत्र वितरण करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी एबीडीओ नारायण अमझरे, विस्तार अधिकारी पांडुरंग उलमाले, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बंडे उपस्थित होते. अमरावती शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत महापालिकेने मोठी कारवाई करत सडक संदेश दिला. उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व बाजार परवाने विभागाच्या विशेष पथकाने सक्करसात येथील शनी मंदिराजवळील जे ट्रेडर्स या दुकानावर दाढ टाकून सुमारे 150 किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरी बॅग जप्त केल्या. कारवाई दरम्यान संबंधित दुकान सील करण्यात आले. मोर्शी तालुक्यात अपर वर्धा वसाहतीचे शासकीय जागेवर तसेच रिकामे क्वार्टरचा अनधिकृत ताबा मिळवून वास्तव्य करण्याचे अतिक्रमण अपर वर्धा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल खाते व नगर परिषद प्रशासनाने काढले. क्वार्टर रिकामे करण्याच्या सूचना अपर वर्धा प्रशासनाने देण्यात आल्या. पथरोड तालुक्यात स्थानिक हिंदू स्मशानभूमीमधील दहन मंदिराला 22 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत एकदाही दुरुस्ती झाली नसल्याने अनेक बाजूने पडझड सुरू असताना आता तिला गळती लागली. पावसाळ्यात अंत्यसंस्कार होताना नातेवाईकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. अमरावती जिल्ह्यात घरकुल बांधणीच्या 3ऱ्या टप्प्याच्या अनुदानाचा धनादेश काढण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपये लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला एसबीने रंगेहात ताब्यात घेतले. धारणी पंचायत समिती कार्यालय परिसरात 10 जुलै रोजी दुपारी हा ट्रॅप यशस्वी करण्यात आला. पंकज रमेश निंगोटे असे लाचखोर कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बुधवारी बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलला सरप्राईज व्हिजिट देत रुग्णसेवा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांची सविस्तर पाहणी केली. अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आले. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा ते ब्राह्मणवाडा थळी रोडवरील लहान पुलाखाली एका ब्लॅकेटच्या आत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. 10 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास ही घटना उघड आली. अमरावती जिल्ह्यात पतीसह सासऱ्याच्या मंडळीने आपला क्षण चालवण्याची तक्रार एका व्हीआयपीने राजापेठ ठाण्यात नोंदवली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी 9 जुलैला व्हीआयपीच्या पती व सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कौटुंबिक त्रासाला कंटाळून व्हीआयपीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.